जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण NSS 2023-24च्या सेंट्रल ऑडिटबाबत महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजे हे नेमके ऑडिट कधी होणार आहे, कुठे होणार आहे, कुणासाठी होणार आहे, कोणते डॉक्युमेंट्स हे आपल्याला आपल्या ऑडिटरकडून चेक करायचे आहे, कोणत्या युनिटला प्रत्यक्ष तिथं जाऊन त्यांची तपासणी करायची आहे आणि बाकीच्या जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळं प्राध्यापक मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची तसेच विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 60,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक परीक्षेबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट त्या ठिकाणातून घेत आहेत. तर प्राध्यापक मित्रांनो, आपण सुरुवात करूया की NSS ऑडिट 2023-24 बाबत जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आपण स्टेप बाय स्टेप्स जाणून घेणार आहोत. बघा प्राध्यापक मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आणि विद्यार्थी विकास मंडळाअंतर्गत 2023-24मध्ये परिपत्रक क्रमांक 193 जे दिनांक 29 फेब्रुवारी 2024ला जारी करून दिलेला आहे. त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की 2023-24 या आर्थिक वर्षातले जे काही NSSचे आणि विद्यार्थी विकास मंडळाचे जे काही ऑडिट होणार आहे तर त्यांनी जिल्हानिहाय त्याचे नियोजन केलेलं आहे. ज्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं जे काही ऑडिट होणार आहे ते 11 मार्च 2024ला होणार आहे. नाशिकमधील KTHM कॉलेजमध्ये जे काही रावसाहेब थोरात सभागृह आहे या ठिकाणी होणार आहे नाशिक जिल्ह्याचं. 12 तारखेला जे काही ऑडिट होणार आहे ते नगर जिल्ह्याचं होणार आहे, ज्यामध्ये त्यांनी अहमदनगर जिल्हा प्रसारक मंडळाचं न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज जे काही आहे, जे लाल टाकी रोडला आहे त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये 12 मार्च रोजी नगर जिल्ह्यातील महाविद्यालयांचं होणार आहे. तर त्यानंतर 14 आणि 15 तारखेला, त्याच्यापैकी 14 तारखेला पुणे ग्रामीण, पुणे रुरलचे जे काही लोक आहेत, महाविद्यालय आहे, त्यांचं ऑडिट हे 14 मार्च रोजी होणार आहे. तर 15 मार्च रोजी जे काही ऑडिट होणार आहे ते पुणे सिटीमधलं होणार आहे, म्हणजे पुणे शहरातलं होणार आहे. दोन्हींसाठी पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृह यामधील जी काही मुख्य इमारत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची, या ठिकाणी हे ऑडिट कंडक्ट केलं जाणार आहे. सो तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं की ऑडिट हे कोणत्या ठिकाणी आणि कधी होणार आहे याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा प्राध्यापक मित्रांनो, आपल्याला हे जी काही ऑडिट प्रक्रिया आहे ती मॅक्झिमम 10 मार्च 2024पर्यंत पूर्ण करायची आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय काय कामं आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला अगोदर बिल जनरेट करायचं. काय करायचं? बिल जनरेट करायचं. बघा प्राध्यापक मित्रांनो, आपल्याला काय काय कामं करायची असतात, तर सगळ्यात महत्त्वाचं अगोदर आहे की आपल्याला जेवढे काही खर्च झाले आहे त्याची काय करा, बिलं जमा करा आणि ते डेट वाईज काय करा, बिलं जॉईन करा. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम काय आहे की आपल्याला हा जो काही डेटा आहे तो ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा जो काही डेटा आहे, तिसरं जे काही काम आहे ते म्हणजे जो काही डेटा आपण भरलेला आहे त्याची काय करायची आहे, प्रिंट काढायची आहे. त्याच्यानंतर चौथं महत्त्वाचं काम आहे, जे रेग्युलर युनिट आहे, या रेग्युलर युनिटने काय करायचं आहे की काढलेल्या प्रिंट आणि ओरिजिनल बिल हे जे काही आहे हे काय करायचं आहे, तुमच्या महाविद्यालयाच्या किंवा तुमच्या परिचयाच्या ऑडिटरकडून चेक करायचे आहे. काय करायचं आहे, ऑडिटरकडून त्याची तपासणी करायची आहे. आणि हे सर्व जे काही कामकाज आहे ते 10 मार्च 2024च्या आत करायचं आहे. ऑडिटरकडून तुम्ही चेक केल्यानंतर ते सर्व डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहे आणि स्कॅन करून दिलेल्या ठिकाणी काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे. हे झालं रेग्युलर युनिटला काम. तर सेल्फ फायनान्सवाल्यांनी काय करायचं आहे, तर जे काही प्रिंट तुम्ही 4 प्रिंटआउट काढलेले असतील, जसं रेग्युलरच्या 4, स्पेशल कॅम्पच्या 4, तर या प्रिंटआउट काढून त्यावर प्रिन्सिपल आणि PO यांची साईन ज्या दिलेल्या ठिकाणी साईन करायची आहे, स्टॅम्प करायचा आहे आणि ते डॉक्युमेंट लगेच काय करायचे, अपलोड करायचे आहे 10 मार्च 2024पर्यंत. फक्त रेग्युलर ऑडिटरला किंवा रेग्युलर युनिटला काय करायचं आहे, प्रिंटआउट काढायचं आहे, त्यावर कार्यक्रम अधिकारी, प्रिन्सिपल आणि ऑडिटर
म्हणजे ऑडिटरकडे चेक करून सुद्धा सही घेऊन स्टॅम्प घेऊन त्यांचा UAID जो काही नंबर आहे तो नंबर घेऊन नंतर काय करायचे आहे ते डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहे आणि सगळ्यांची अंतिम तारीख ही 10/3/2024 आहे. ओके. सेल्फ फायनान्सवाल्यांना रेग्युलर ऑडिटरकडून किंवा रेग्युलर ज्यांचं युनिट आहे अशापैकी जे महाविद्यालय आहे म्हणजे ज्यांच्यामध्ये सेल्फ फायनान्स असा शब्दप्रयोग नाही, म्हणजे एखाद्या महाविद्यालयाचा कोड D79 असेल आणि एखाद्या महाविद्यालयाचा SF-D101 असेल तर ह्या SF-D01 हा जो काही आहे SF म्हणजे काय सेल्फ फायनान्स. ज्या महाविद्यालयांचं सेल्फ फायनान्स आहे त्यांना वेगळी प्रक्रिया आहे आणि ज्यांचं रेग्युलर युनिट आहे त्यांना वेगळी प्रक्रिया आहे. आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की रेग्युलर युनिट ज्या महाविद्यालयाचं आहे त्यांनी फक्त रेग्युलर ॲक्टिव्हिटी आणि दुसरा आहे स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी या दोनच ॲक्टिव्हिटींचं काय करायचं आहे ऑडिट आपल्या ऑडिटरकडून चेक करून तिथे दिलेल्या मुदतीमध्ये किंवा दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी आपली फाईल जमा करायची आहे या रेग्युलर आणि स्पेशल कॅम्पच्या ऑडिटरची. हे कुणी रेग्युलर युनिट ज्या महाविद्यालयाचं आहे त्यांनी. तर सेल्फ फायनान्स युनिट ज्या महाविद्यालयाचं आहे त्यांनी काय करायचं आहे सगळे जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे तर तुम्हाला दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या दिवशी दिलेल्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फाईल घेऊन जायच्या आहे आणि त्या ठिकाणी त्यांची विद्यापीठाच्या ऑडिटरकडून त्याची तपासणी करायची आहे आणि तुम्हाला लगेच काय केला जाईल चेक दिला जाईल. तर त्यापैकी जे काही इतर उपक्रम आहे मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशनचे काही असतील, नंतर ऐतिहासिक स्थळाचे असतील, मूल्य शिक्षणाचे असतील, नंतर आणखीन युवक युवती उन्नतीकरणाचे असतील, नदी संवर्धनाचे काही तुम्ही उपक्रम त्याला तुम्हाला मंजुरी भेटली असेल तर हे सगळे जे काही उपक्रम आहे रेग्युलर ॲज वेल ॲज सेल्फ फायनान्स युनिटवाल्यांनी त्यांनी ह्या जे काही फाईल आहे त्या काय करायच्या तपासणी कुठे करायची तर दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी विद्यापीठाच्या ऑडिटरकडून त्याची तपासणी करायची आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की जे रेग्युलर युनिट आहे या रेग्युलर युनिटनीच फक्त त्यांच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं आणि स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीचं या दोन्ही यांचे काय केले पाहिजे त्यांनी या दोन्हीही उपक्रमाचे जे काही ऑडिट आहे ते आपल्या महाविद्यालयाच्या ऑडिटरकडून तपासणी करायची आहे आणि तिथं फक्त काय करायचे सबमिटेड करायचे आहे ना. ऑनलाईन डेटा तर सर्वच महाविद्यालयांनी रेग्युलर ॲक्टिव्हिटी स्पेशल कॅम्प इतर शैक्षणिक उपक्रम या सगळ्यांचे अपलोड करायचे आहेत. ओके. त्याबद्दलची या ठिकाणी तुम्हाला नोट्स पण दिलेली आहे की इकडच्या बाजूला बघा राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्यक्रम. राष्ट्रीय सेवा योजना शासन अनुदानित राष्ट्रीय सेवा योजना एकक असणाऱ्या महाविद्यालयांनी सनदी लेखापालाकडून लेखापरीक्षण करून अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. स्वयंनिर्वाही एककांना लागू नाही. ओके. म्हणजे नियमित कार्यक्रम आणि विशेष हिवाळी शिबिराचे जे काही प्रस्ताव असणार आहे जे काही त्याचं ऑडिट असणार आहे ते रेग्युलर युनिटनी म्हणजे ज्यांना PFMS थ्रू पेमेंट भेटतात ज्यांना शासनाकडून अनुदान आहे अशा महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयाच्या सनदी लेखापालाकडून म्हणजेच ऑडिटरकडून त्याची तपासणी करायची आहे आणि असे फक्त खर्च त्या ठिकाणी फाईल तुमची जमा करायची आहे. तर मूल्य शिक्षण कार्यशाळा युवक युवती उन्नतीकरण ऐतिहासिक स्थळं किंवा राज्य विद्यापीठ जिल्हा विभाग महाविद्यालय शिबिर किंवा जे काही वेगवेगळ्या कार्यशाळा असतील किंवा इतर जे काही विशेष उपक्रम असतील तर यांची जी काही फाईल आहे ती तुम्हाला काय करायची आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन तपासणी करायची आहे. सेल्फ फायनान्स युनिटवाल्यांना रेग्युलर स्पेशल कॅम्प मूल्य शिक्षण कार्यशाळा किंवा इतर उपक्रम यांची फाईल देखील त्याच ठिकाणी तपासणी करायची आहेत. मला वाटतं मी तुम्हाला जी माहिती सांगितलेली असेल ती तुम्हाला समजली असावी. नसेल तर तुम्ही पुन्हा काय करा काळजीपूर्वक एकदा बघा. एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे की NSS आणि SDO यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या नियमामधील सुधारित बदलानुसार दिलेल्या सर्व नियम अटी आणि सूचनानुसार आपल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आणि वेळापत्रकाप्रमाणेच लेखे सादर करणे अनिवार्य असणार आहे. आपणास निर्देशित केलेल्या स्थळ वेळ आणि दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत 2023-24 या वर्षाचे लेखे स्वीकारले जाणार नाही. म्हणजे ही दिलेली वेळ याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुमचे लेखे सादर केले जाणार नाही. सदर उपक्रम आपल्या महाविद्यालयात राबवला आला नाही असे मानून त्याकरता विद्यापीठाने आपण दिलेली प्रथम हप्त्याची जी काही रक्कम आहे ती देखील आपल्याला विद्यापीठाकडे जमा करावी लागेल याची आपण सर्वजणांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे एक्झाम्पल बघा, जर नाशिक जिल्ह्याचं ऑडिट हे 11 मार्च रोजी असणार आहे तर 11 मार्च रोजीच नाशिक जिल्ह्याच्या सर्व महाविद्यालयांनी फाईल त्या ठिकाणी जमा करणं अनिवार्य आहे. 12 तारखेला नगरच्या महाविद्यालयांनी जमा करायची,
पुणे ग्रामीणच्या लोकांनी 14 तारखेला करायची, तर पुणे शहरातल्या लोकांनी 15 मार्च रोजी फाईल ही त्या दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेत जमा करायची आहे. कारण तुमच्या पुढचं जे काही कामकाज आहे ते विद्यापीठाच्या त्या NSS विभागाला करायचं आहे. कारण का की सगळे हिशोब जमा करायचे आहे, त्याचा अहवाल शासनाला सादर करायचा आहे. शासन त्यानंतर तुम्हाला जी काही उर्वरित 75% रक्कम आहे, कारण 25% रक्कम तर ऑलरेडी रेग्युलर ॲक्टिव्हिटीवाल्यांना काय केलेली आहे, डिस्बर्समेंट केलेली आहे. आता राहिले किती, 75%. तर मग हे तुमच्या ऑडिट झाल्यानंतर हे दिलेल्या मुदतीत विद्यापीठ काय करणार आहे, आपल्या लॉग इनला देणार आहे आणि मग आपण ती PFMS थ्रू काढायची आहे 31 मार्च 2024च्या आत. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही काढायला गेलात तर तुमचा बॅलन्स काय होणार आहे, 0 होणार आहे. तर सेल्फ फायनान्सचे जे काही युनिट आहे त्यांचं ऑडिट झाल्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला चेक दिला जाईल आणि तुम्ही तुमच्या बँकेमध्ये तो जमा करू शकता. म्हणजे सेल्फ फायनान्सवाल्यांना काही अडचण येणार नाही. ओके. आणि जे काही मूल्य शिक्षण कार्यशाळा किंवा बाकीच्या कार्यशाळा यासाठी जे काही आपल्याला अनुदान आहे ते विद्यापीठ त्या ठिकाणीच आपल्याला त्याचे चेक देणार आहेत. आता तुम्हाला महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे ते म्हणजे की ऑनलाईन आपण ज्यावेळेस माहिती सादर करतो त्या ठिकाणी आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. तर ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सगळ्यात अगोदर विद्यापीठाने आपल्याला जे काही महत्त्वाच्या लिंक दिलेल्या आहे, ओके, म्हणजे जर का तुमचं शासन अनुदानित एकक असेल, ओके, म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटी किंवा रेग्युलर युनिटची रेग्युलर ॲक्टिव्हिटी जर का असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहे, शिबिराचे व्हिडिओ दिलेले आहे. सेल्फ फायनान्सच्या लोकांसाठी कशा पद्धतीने तुमचं लेखापरीक्षण करायचं त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर शिबिराची कशी माहिती भरायची या सगळ्या बाबतीत त्यांनी काय केलेलं आहे, मार्गदर्शन व्हिडिओ दिलेले आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघून त्याची त्या पद्धतीने तुम्ही तुमचा जे काही लेखापरीक्षण आहे ते 1 बाय 1 साईड बाय साईड तुम्ही ॲड करू शकता. पण तरीसुद्धा जर का काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला एक मेल ID दिलेला आहे, जो त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मेल ID बघायला भेटेल. त्या मेल IDवरती तुम्ही काय करायचं आहे, मेल करायचा आहे विथ सपोर्टिंग स्क्रीनशॉटसही. जसं की त्यांनी या ठिकाणी मेल दिलेला आहे NSSBSD support@pen.unipune.ac.in या वेबमेलवरून तुम्ही मेल करू शकता किंवा कॉलेजच्या वेबमेलवरून सुद्धा NSS कोडसह स्क्रीनशॉट काढून तुम्ही मेल सादर करू शकता. आता तुम्हाला मी मागाशी जे काही स्टेप सांगितल्या त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. ऑनलाईन ज्यावेळेस माहिती तुम्ही भरणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे जे काही बिलं असणार आहे ते बिलं काय करा, तुम्ही डेट वाईज बिलं जॉईंट करा, त्याचे व्हाउचर बनवा, त्याचं बिल जे काही आहे ते एका सेपरेट पेजवर काय करा, पेस्ट करा आणि विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट किंवा वाउचरसहित त्याची एंट्री तुम्हाला करायची आहे. तर ती करण्यापूर्वी अगोदरच तुम्हाला महत्त्वाच्या 4 ते 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहे. सगळ्यात प्रथम आहे की तुम्ही तुमची रेग्युलर ॲक्टिव्हिटीची संख्या जी काही आहे ती पूर्णपणे भरली आहे का याची खात्री करा. म्हणजे जर का एक्झाम्पल तुमचं 100चं युनिट असेल आणि तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीची जी काही लिस्ट आहे ती डाउनलोड करा. त्या लिस्टमध्ये जर का तुम्हाला 90, 95 किंवा कदाचित 110 पण तुम्हाला विद्यार्थी दिसतील तर तुमचं जर 100चं युनिट आहे तर तुम्हाला 100च युनिटच्या त्या ठिकाणी रेग्युलर ॲक्टिव्हिटीची लिस्ट तुम्हाला दिसली पाहिजे, 23-24ची. ती कमी पण नको आणि जादा पण नको. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा बघा. त्यानंतर दुसरा आहे शिबिराची संख्या पूर्ण भरलेली असावी याची खात्री करावी. म्हणजे जर का तुमचं 100चं युनिट आहे तर शिबिराला तुम्हाला 50 विद्यार्थ्याची मान्यता आहे तर तुम्ही ते 50 विद्यार्थी निवडायचे आहे आणि ती शिबिराची सुद्धा यादी काय करायची आहे, डाउनलोड करायची आहे. म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटी आणि स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी यांचे जे काही विद्यार्थी संख्येची जी काही यादी आहे ती शक्यतो तुम्ही भरा आणि डाउनलोड करून घ्या. नंतर तिसरी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे की तुम्हाला क्वार्टरली रिपोर्ट भरायचे आहे. क्वार्टरली रिपोर्ट भरत असताना क्वार्टर सेकंड, क्वार्टर थर्ड, क्वार्टर फोर्थ आणि क्वार्टर 1 असे 4 क्वार्टरली रिपोर्ट तुम्हाला भरायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला कालावधी पण दिला आहे. क्वार्टर सेकंड म्हणजे एप्रिल ते जून 2023. त्याच्यानंतर क्वार्टर 3 म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2023. नंतर क्वार्टर 4 म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023. आणि क्वार्टर 1 म्हणजे काय आहे तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2024. तर याच्यातला जो काही खर्च आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सपोज जर का एखाद्या व्यक्तीचं 200चं युनिट असेल तर त्यांना रेग्युलर आणि सेल्फ फायनान्स मिळून म्हणजे त्यांना रेग्युलर ॲक्टिव्हिटीचे 72,000 आणि सेल्फ फायनान्सचे 70,000 असे मिळून टोटल किती रुपये भेटणार आहे, 1,42,000 रुपये भेटणार आहे. तर 1,42,000पेक्षा जास्त जो काही खर्च आहे तो या ठिकाणी तुम्हाला 4 क्वार्टरमध्ये त्या प्रमाणात तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करायचा आहे. ओके. म्हणजे तेवढा खर्च म्हणजे तुमचं जर का एकूण बिल सगळ्याचं मिळून 1,45,000 झाले तर ते क्वार्टरली रिपोर्टमध्ये सुद्धा तेवढं मेन्शन केलं गेले
पाहिजेत. ओके. त्यानंतर दुसरं आहे की NSSचे ज्यांचं सेल्फ फायनान्स युनिट आहे, तर कारण तुम्हाला जी काही पैसे दिले जाणार आहे त्या तुमच्या BOS किंवा BOD लॉग इनमध्ये जे काही बँक अकाउंट किंवा जे काही नेम असणार आहे त्या नेमला अनुसरून किंवा त्या बँक अकाउंटला अनुसरून तुम्हाला चेक दिला जाणार आहे. म्हणून NSSच्या बँक खात्याची जी काही माहिती आहे ती तुम्ही ऑनलाईन भरलेली असावी. त्याकरता तुम्ही तुमच्या महाविद्यालयाच्या क्लर्क किंवा OSला कॉन्टॅक्ट करा आणि कॉलेज लॉग इन म्हणजे जिथं BOD लॉग इन आहे, ओके, BOD लॉग इन करा. त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज दिसेल. या कॉलेजमध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला तिथे सेंट्रल किंवा त्याला बँक डिटेल किंवा फायनान्स डिटेल्स, फायनान्स आणि इन्फ्रा डिटेल्स अशा नावाने तुम्हाला एक टॅब दिसेल. त्या टॅबमध्ये तुम्हाला तुमच्या जसं प्रिन्सिपलचं अकाउंट वेगळं, SDOचं वेगळं, एक्झामचं वेगळं, NSSचं वेगळं, स्पोर्ट्सचं कदाचित वेगळं, असे वेगवेगळे अकाउंटची डिटेल तुम्हाला दिसेल. तर त्यामध्ये NSSच्या बँक अकाउंटची डिटेल तुमची आहे का नाही हे चेक करा. हे विधान फक्त आणि फक्त सेल्फ फायनान्स युनिटच्या बाबत आहे, रेग्युलर युनिटसाठी नाही. नंतर आहे तुम्हाला महत्त्वाचं आहे ते 23-24 सालासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ट्री प्लांटेशनचा रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे. तर हा रिपोर्ट भरताना तुम्हाला 2 महत्त्वाच्या टेक्निकल क्युरी येतात. ते एक म्हणजे कोणतं की तुम्हाला तिथे लांबी आणि रुंदी, ओके, ज्याला आपण लांबी आणि रुंदी असं आपण म्हणूया, तर ही मेन्शन करताना काही जण काय करतात 0.25 अशा पद्धतीने डिनोट करतात. तर तसं करण्याची गरज नाही. त्या ठिकाणी तुम्हाला इथे सांगितलं की जसं तुम्ही लांबीमध्ये 15 टाका, टॅब द्या, नंतर 15 दाबा. परत तुम्ही जर का एखादा टॅब दिला किंवा कॅप्स आपण पुढचा टॅब जो काही दाबवतो तो दाबल्यानंतर काय होणार आहे, लगेच तुम्हाला आकडेवारीमध्ये तिथे तुम्हाला 15x15 जो काही आहे साईज, तर त्याचा जो काही मल्टिफिकेशन असणार आहे तो तुम्हाला दिसून येणार आहे. काही ठिकाणी काही लोक काय करतात, इथं 2x2 करतात, लांबी 2 रुंदी 2 आणि एकूण लगेच केल्यानंतर तिथे खालच्या टॅबला 4 दिसून येईल. ओके, तर या पद्धतीने तुम्ही टाका, 15x15 करा किंवा 2x2 जरी केलं तरी चालेल. आणि दुसरी एक महत्त्वाची क्युरी या ठिकाणी ट्री प्लांटेशनला येते, ती म्हणजे की तुमचा रेखांश आणि अक्षांश तुम्हाला टाकायचं असतं. तर सपोज जर का तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, ट्री प्लांटेशन केलं आहे. एक तर ऑलरेडी तुम्ही जिओ टॅग फोटो काढले तर त्या फोटोवर सुद्धा तुम्हाला रेखांश अक्षांश ते येणार आहे. नाही आलं तर तुम्ही गुगल मॅपवर जा, तुमच्या कॉलेजचं जिथं लोकेशन आहे ते लोकेशन बघा आणि त्याला जर का तुम्ही राईट साईड क्लिक केलं किंवा वरच्या बाजूला टॉपला ज्या ठिकाणी तुम्ही सर्च करता विंडोमध्ये त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय दिसून येणार आहे, अक्षांश आणि रेखांश तुम्हाला दिसून येणार आहे. तर ओके, सो या पद्धतीने तुम्ही 5 गोष्टींची माहिती जर का भरली त्यानंतर तुमचा सेंट्रल ऑडिटचा जो काही टॅब आहे तो तुम्हाला ओपन होणार आहे. ओपन होत असताना तुम्हाला जसं पॉकेट अलाउन्स, लॉजिंग, बोर्डिंग, मिसलेनियस, अदर एक्सपेंडिचर असे जेवढेही काही तुम्हाला ऑप्शन दिसतील तर स्टेप बाय स्टेप्स तुम्ही काय करत चला, भरत चला. म्हणजे तुमच्या हातामध्ये जर का एखादं बिल आलं, ते जर का बिल तुमचं अदर एक्सपेन्सेस रिलेटेड असेल तर त्या ठिकाणी जाऊन लगेच तुम्ही काय करा, त्याची एंट्री करा. जर ते पॉकेट अलाउन्सच्या रिलेटेड असेल तर पॉकेट अलाउन्सच्या टॅबला क्लिक करा, तिथे जाऊन त्याची एंट्री भरा आणि 1 बाय 1 जे जे होतील ते काय करत चला, सबमिट करत चला. तुमच्याकडे जर का एकूण 15 बिलं झालेले असतील तर तुमच्या एंट्रीसुद्धा किती झाल्या पाहिजे, नंबर ऑफ एंट्री 15 झाल्या पाहिजे. ओके, आणि हे सगळं झाल्यानंतरच तुम्ही काय करा, शेवटी सबमिट किंवा सेव्ह बटनावर क्लिक करा. एकदा का तुम्ही सेव्ह बटनावर आणि सबमिट बटनावर क्लिक केलं आणि त्याची जर का तुम्ही स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचरची जर का प्रिंट काढली तर बाकीच्या सगळ्या प्रिंट ह्या आपोआप जनरेट होणार आहे. तुम्हाला एकदा प्रिंट काढल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करता येत नाही. ओके, सो तुम्हाला 4 महत्त्वाच्या प्रिंट येतील, त्या म्हणजे स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, नंतर रिसिप्ट अँड पेमेंट, नंतर युटिलायझेशन सर्टिफिकेट आणि फॉर्म ए हा रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी, तर फॉर्म बी हा स्पेशल कॅम्पसाठी डाउनलोड होणार आहे. हेच डॉक्युमेंट तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीला येतील आणि हेच डॉक्युमेंट तुमच्या स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीला पण होणार आहे. फक्त रेग्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये शेवटचं डॉक्युमेंट फॉर्म ए राहील, तर स्पेशल कॅम्पमध्ये फॉर्म बी राहणार आहे. कार्यशाळेसाठी असं ए फॉर्म आणि बी फॉर्म येणार नाही, बाकीचे फॉर्म तुमचे येऊन जातील. ओके, सर सगळ्या डॉक्युमेंटची तुम्हाला प्रिंट काढायची, त्या ठिकाणी कार्यक्रम अधिकारी आणि प्रिन्सिपल यांचा सही शिक्का घ्यायचा आणि रेग्युलर ॲक्टिव्हिटी किंवा रेग्युलर युनिट असलेल्या महाविद्यालयांनी ऑडिटरचा स्टॅम्प घेतल्याशिवाय डॉक्युमेंट्स अपलोड करायचं नाही. पण सेल्फ फायनान्स युनिटनी डॉक्युमेंट्सवर प्रिन्सिपल आणि कार्यक्रम अधिकारी यांची सिग्नेचर आणि स्टॅम्प झाल्यानंतर लगेच अपलोड करायला काही हरकत राहणार नाही. ओके, सो तुम्हाला 10 मार्चपर्यंत सगळी माहिती भरायची आहे अशी सूचना दिलेली
आहे आणि इथे ZBSA बँक अकाउंटद्वारे तुम्हाला रेग्युलर युनिटवाल्यांना नंतर त्याचे पैसे काढता येणार आहे. 31 मार्चच्या आतच सगळे पैसे तुम्हाला काढायचे आहे. कोणत्या ॲक्टिव्हिटीला कोणता खर्च दिलेला आहे त्या बाबतीतली सर्व महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. इथं तुम्हाला माहिती असेल की रेग्युलर ॲक्टिव्हिटीला आपल्याला 360 रुपये पर व्हॉलेंटियर खर्च दाखवायचा आहे. तर स्पेशल कॅम्पसाठी आपल्याला 700 रुपीज पर व्हॉलेंटियर्स खर्च दाखवायचा आहे. मागच्या वेळेस आपण 340 रुपयांनी दाखवला होता, बट तो किती रुपयांनी दाखवायचा आहे आता 360 रुपयांनी दाखवायचा आहे. त्यानंतर सगळे डॉक्युमेंटची काय करायची, तुम्हाला प्रिंटआउट करून ऑडिट वगैरे करून तुम्हाला लेखापरीक्षणाच्या या ठिकाणी फाईल घेऊन जायचं आहे. आता रेग्युलर आणि सेल्फ फायनान्सचे जे काही युनिट आहे त्यांनी हे 15 डॉक्युमेंटची यादी काय करायची आहे, तयार करायची आहे. सगळ्यात प्रथम काय आहे तुमचं कव्हरिंग लेटर, ओके, जे तुम्हाला टाईप करावं लागणार आहे. दुसरं आहे स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, जे ऑनलाईन आपण फिल केलं. रिसिप्ट पेमेंट, युटिलायझेशन फॉर्म हे 4 डॉक्युमेंट तुमचे काय होणार आहे, ॲटोमॅटिकली माहिती भरल्यावर प्रिंटआउट होणार आहे. आणि पुढचं आहे 6वं युनिव्हर्सिटी युनिट सँक्शन लेटर, जे ऑलरेडी तुम्हाला विद्यापीठांनी तुमच्या पोर्टलला किंवा तुमच्या मेलवरती दिलेलं आहे. हे 6 डॉक्युमेंट्स काय करायचे आहे तुम्हाला, सबमिट टू फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट्स फॉर्म नंबर 1 to 6. आणि त्याच्यानंतर 7 आणि 8 पण तुम्हाला जमा करायचं, ते म्हणजे ऑनलाईन स्टुडंट लिस्ट कॅटेगरी वाईज. आणि दुसरं आहे रिपोर्ट फर्स्ट कॉपी किंवा रिपोर्टची 1 कॉपी तुम्हाला जमा करायची आहे. ही तुम्ही युनिव्हर्सिटीच्या NSS डिपार्टमेंटला जमा करायची असते. ऑलरेडी आपण हे सगळे डॉक्युमेंट ऑडिटच्या वेळेस आपण जमा करत असतो. आणि कॉलेजकडे हे पहिले जे काही 8 डॉक्युमेंट्स आहे, कॉलेजने काय करायचे, याच्या डबल प्रिंटआउट करायच्या किंवा झेरॉक्स करायची आणि हे 8 डॉक्युमेंट आपली जी काही फाईल आहे ऑडिटची त्या फाईलला लावायची आहे. ओरिजिनल कॉपी तुम्ही काय करायची, विद्यापीठाला सबमिट करायची आणि झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे द्यायची आहे. डॉक्युमेंट्स नंबर 9 पासून 15 पर्यंतचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते कॉलेजकडे प्रिझर्व्ह राहणार आहे. ओके, त्यामध्ये 9मध्ये लिस्ट ऑफ इक्विपमेंट परचेस ड्युरिंग द इयर, नंतर इक्विपमेंट लिस्ट जी काही आहे ती अप टू डेट लिस्ट तुम्हाला पाहिजे. स्टेटमेंट ABC लागेल, त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन लागेल, ओरिजिनल बिल सगळे लागतील. नंतर स्टुडंट कंप्लिटेड 120 आवर्स वर्क सर्टिफिकेट फ्रॉम प्रिन्सिपल अँड PO, आणि शेवटी दिलेलं आहे युनिव्हर्सिटी युनिट सँक्शन लेटर, हे ओरिजिनल लागणार आहे. इकडे एक झेरॉक्स कॉपी तुम्ही तिथे अटॅच करतात आणि इकडे ओरिजिनल जी कॉपी आहे ती तुम्ही काय करतात, तुमच्या NSSच्या ऑडिटच्या फाईलला तुम्ही ठेवत असतात. आता प्राध्यापक मित्रांनो, माझी जी काही मागच्या वर्षीची 2022-23ची जी काही व्हिडिओ आहे ती व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. मी तुम्हाला आत्ता 1-2 मिनटात काय करणार आहे, कव्हरिंग लेटर हे बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याचं पाठीमागच्या वर्षीचं एक सॅम्पल तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवणार आहेतच. ओके, त्यानंतर या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स येतात. जसं तुम्हाला रेग्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये ग्रुप A, त्याच्यानंतर ग्रुप B अशा पद्धतीचे तुम्हाला कॉलम्स असतात, म्हणजे तुम्हाला हेड्स असतात. जसं ग्रुप Aमध्ये तुम्हाला पॉकेट अलाउन्स आहे आणि ॲडमिन चार्जेस तुम्हाला 15 रुपये दिलेला आहे. आणि बाकीचे जे काही इम्प्लिमेंटेशन स्कीमला म्हणजे तुम्ही टी आणि रिफ्रेशमेंट रिलेटेड जेवढे काही एक्सपेन्सेस असेल ते या ठिकाणी टाकायचे. ट्रान्सपोर्टेशन, फोटो किंवा मिसलेनियन्स रिलेटेड या ठिकाणी टाकायचे. आणि इक्विपमेंट जर का परचेस केले तर लास्टला तुम्हाला टाकायचं आहे. पॉकेट अलाउन्समध्ये तुम्ही PO रेम्युनरेशन या नावाने बिल तयार करा. ॲडमिन चार्जेसमध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तर तुमच्या क्लेरिकलला दिलेले काही एक्सपेन्सेस असतील ते या ठिकाणी तुम्ही 15 रुपये पर व्हॉलेंटियर, 15 रुपये पर स्टुडंट तुम्ही घेऊ शकता. या अगोदर 10 रुपीज होते, आता 15 रुपीज पर व्हॉलेंटियर झालेले आहे. ह्या सगळ्या तुम्हाला आता काही महाविद्यालय काय करतात, त्याचीच प्रिंटआउट करतात ती टाईप करून तिथे जमा करतात. अशी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला ऑनलाईन फिलअप केलेलाच डेटा गरजेचा असणार आहे. रिसिप्ट पेमेंट या ठिकाणी येतं. युटिलायझेशन सर्टिफिकेट असा आहे, फॉर्म A या पद्धतीने जनरेट होतो. त्यानंतर इथे बघा लिस्ट ऑफ इक्विपमेंट हवं तर तुम्ही हे लिस्ट ऑफ इक्विपमेंट काय करू शकता, वर्ड फाईल म्हणजे ह्या PDFची वर्ड फाईल तुम्ही कन्वर्ट करा. तिथे जी माहिती विचारली ती काय करा, कॉपी पेस्ट करा. जे काही इक्विपमेंट तुमच्याकडे खरेदी केलं ते या ठिकाणी मेन्शन करा. नंतर तुमच्याकडे लिस्ट इक्विपमेंटची लिस्ट म्हणजे आत्तापर्यंत काय काय इक्विपमेंट आहे त्याची लिस्ट या ठिकाणी तयार करा, जी तुमच्या डेड स्टॉक रजिस्टरला अवेलेबल असते. स्टेटमेंट A दाखवलेलं आहे की अनसर्व्हिसेबल जे काही आयटम्स आहे जे रिटर्न ऑफ केले ते या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची आहे. स्टेटमेंट Bमध्ये जे आहे काही आयटम्स जर का तुमच्याकडून मिसिंग झाले असे तुम्ही रिटर्न ऑफ केले ते या ठिकाणी स्टेटमेंट Bला टाकायचे. तर स्टेटमेंट Cला मिसिंग किंवा अनसर्व्हिसेबल किंवा
इनरिपेरेबल जे काही आयटम्स आहे ते या ठिकाणी नोंद करायचे आहे. तर सर्टिफिकेट नंतर तुम्हाला पुढं फिजिकल व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे. तुमचा ऑडिटर तो ऑलरेडी करणारच आहे. फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये तुमच्याकडे दिलेलं जे काही ABCमध्ये उल्लेख केलेला जो काही स्टॉक आहे तो आहे का नाही तो या ठिकाणी तुम्हाला चेक करायचा आहे. नंतर तुम्हाला 120 आवरचं सर्टिफिकेट या ठिकाणी द्यायचं आहे प्रिन्सिपल आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या सिग्नेचरनुसार. याची प्रिंट काढायची, कॉलेजचा नेम तुम्ही टाईप करा, हाताने लिहा, काही अडचण नाही. ड्युरिंग द इयर 2023-24 किती विद्यार्थ्यांनी वगैरे हे पूर्णपणे सर्टिफिकेट या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके. त्यानंतर स्पेशल कॅम्प रिलेटेड तुम्हाला कोणते डॉक्युमेंट द्यायचे आहे ते म्हणजे कव्हरिंग लेटर, स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, रिसिप्ट अँड पेमेंट, युटिलायझेशन, फॉर्म बी आणि युनिव्हर्सिटीचं सँक्शन लेटर जे काय आहे त्याची अटेस्टेड कॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी तुम्हाला द्यायची आहे आणि प्रिन्सिपल आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांनी ती अटेस्टेड करून इथे अटॅच करायचे आहे. आणि एवढे 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑडिटच्या वेळेस रेग्युलर ॲक्टिव्हिटीला ॲज वेल ॲज स्पेशल कॅम्पवाल्यांना तिथे जमा करायचे आहे. इव्हॅल्युशन रिपोर्ट, नंतर रिपोर्ट ऑफ कॅम्प हे दोन्ही देखील तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे आहे. नंतर ओरिजिनल अटेंडन्स, ओरिजिनल बिल्स आणि युनिव्हर्सिटी सँक्शन लेटरची ओरिजिनल कॉपी हे 3 जे काही डॉक्युमेंट्स आहे आणि वरचे जे काही 1 ते 8 पद्धतीच्या डॉक्युमेंटची झेरॉक्स आणि 9 ते 11ची ओरिजिनल जी काही यादी आहे ती तुमच्या ऑडिट फाईलला कॉलेजकडे जपून ठेवायची आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला स्पेशल कॅम्पचं सुद्धा काय करायचं आहे, ऑडिट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे काही आहे ते रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेडच आहे. तुमचा प्रो फॉर्मा ऑफ ॲन्युअल रिपोर्ट 2023-24 तुम्हाला भरून द्यायचा आहे. तुमचं कॉलेजचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचं प्रिन्सिपल, तुमचे प्रोग्राम ऑफिसरचे नेम, तुम्ही कोणकोणत्या सर्व्हिसेस जे काही ॲक्टिव्हिटी केल्या त्याची कमिटी, ॲडवायझरी कमिटी कोणती होती, त्यांच्या मीटिंगचा रिपोर्ट्स, किती मेंबर्स होते, तुम्ही नंबर ऑफ NSS स्कीम किती युनिट्स आहे ते, एनरोलमेंटची संख्या तुम्हाला द्यायची, बाकीची सर्व डिटेलची माहिती तुम्हाला भरून ती तुमच्या ऑडिट फाईलला जपून ठेवायची आहे. ओके. आणि फॉलोविंग जे काही डॉक्युमेंट्स आहे ज्यांनी काय म्हणूया आपण त्याला मूल्य शिक्षण कार्यशाळा किंवा वेगवेगळ्या जे काही वर्कशॉप, कार्यशाळा, स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, युनिव्हर्सिटी लेवल काही कॅम्प घेतलेले असतील, 1 डे, 2 डे, 5 डे जे काही कॅम्प घेतले तर त्यांना या पद्धतीचे डॉक्युमेंटेशन जमा करायचे आहे. ते म्हणजे तुम्हाला कव्हरिंग लेटर करायचं, रिसिप्ट पेमेंट करायचं, स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर करायचं, युटिलायझेशन सर्टिफिकेट. एवढे 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे आहे, प्रिन्सिपल आणि कार्यक्रम अधिकारी यांचे सही शिक्का घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 5वं डॉक्युमेंट्स आहे ओरिजिनल स्टुडंटची अटेंडन्स, त्याच्यानंतर ओरिजिनल बिल आणि युनिव्हर्सिटी सँक्शनची अटेस्टेड कॉपी. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, विद्यापीठाच्या फायनान्स डिपार्टमेंटला म्हणजे ज्या ठिकाणी आता ऑडिट होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर त्याचा इव्हॅल्युशन रिपोर्ट आणि रिपोर्ट ऑफ कॅम्प किंवा त्या ॲक्टिव्हिटीचा जो काही रिपोर्ट आहे तो तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचा आहे. आणि एवढे सगळे 1 ते 9 डॉक्युमेंट जे आहे त्याची काय करायची, तुम्हाला एक कॉपी तुमच्या फाईलला जतन करून ठेवायची आहे. इथे पण तुम्हाला याच पद्धतीने रिसिप्ट, पेमेंट, एक्सपेंडिचर तुमचं काय होणार आहे, तयार होणार आहे. युटिलायझेशन तुमचं तयार होणार आहे. नंतर इथे तुम्हाला PFMS बाबतची काही बाकीची माहिती दिली आहे, कशा पद्धतीने पेमेंट करायचं, व्हेंडॉर कशा ॲड करायचे, नंतर त्याच्यामध्ये त्यांना डेटा ऑपरेटरकडून लॉग इन करून कशा पद्धतीने पेमेंट करायचं, तर ही सगळी माहिती या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे. तर मी तुम्हाला आता सरते शेवटी काय करतो की 1 बाय 1 कशा पद्धतीने तुम्हाला कव्हरिंग लेटरपासून बाकीचे डॉक्युमेंट्स तयार करायचे त्याची मी PDF तुम्हाला दाखवतो. ओके. बघा प्राध्यापक मित्रांनो, ही 2022-23च्या ऑडिटची काय आहे, एक कॉपी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की कव्हरिंग लेटर कशा पद्धतीने तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये इथे तुमचा जो काही कॉलेजचा रेफरन्स नंबर आहे तो तुमचा आउटवर्ड नंबर आहे, डेट आहे. इथं राष्ट्रीय सेवा योजना SPPU गणेश खिंड पुणे टाकलेला आहे, नियमित उपक्रमाचा लेखा अहवाल सादर करणे बाबत. नंतर इथं तुमचा जो काही संदर्भ क्रमांक होता जो मगाशी मी सांगितला की विद्यार्थी विकास मंडळ 2023-24 आत्ताचा जो आहे 193 दिनांक 29 फेब्रुवारी 2024 हे आत्ताचा संदर्भ क्रमांक आहे. नंतर महोदयमध्ये तुम्ही लिहू शकता, वरील विषयास अनुसरून संस्थेचं नाव टाका, महाविद्यालयाचं नाव टाका, NSS कोड टाका, शैक्षणिक वर्ष टाका, यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित कार्यक्रमाचा अहवाल आणि लेखा सादर करीत आहोत, तरी या सदर योजनेचा लेखा अहवाल स्वीकारावा ही विनंती. अशा पद्धतीचं तुम्ही कव्हरिंग लेटर तयार करू शकता. हे झालं कव्हरिंग लेटर.
आता दुसरं जे काही कव्हरिंग लेटर हे स्पेशल कॅम्पचं पण असणार आहे. सेम त्यांचा जो काही रेफरन्स नंबर असणार आहे, मायना असणार आहे. फक्त इथं संस्थेचं नाव, कॉलेजचं नाव, NSS कोड, इयर सांगायचा आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचा अहवाल फक्त एवढा उल्लेख करा. बाकीचा ॲज इट इज मॅटर स्पेशल कॅम्पला देखील आहे. मूल्य शिक्षणाला पण याच पद्धतीचा डेटा तुम्हाला जमा करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही रिसिप्ट पेमेंट तयार होईल बघा, स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर आपण या ठिकाणी रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं बघणार आहोत. ओके, सो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हा फॉर्म ए, फॉर्म बी दाखवलेला आहे. हा स्पेशल कॅम्पचा जो काही फॉर्म बी निर्माण होतो त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक, जसं मी मगाशी म्हणालो की जर 100चं युनिट असेल तर 70,700 गुणिले 100, 70,000चं तुम्हाला दिसून येईल. एकूण आता जसं इथे खर्च 82,283 रुपये झाला आणि आपल्याला विद्यापीठाकडून 70,000 रुपयेच येणार आहे, तर ते 70,000 रुपये इथे तुम्हाला फॉर्म बीमध्ये दिसून येईल. आता या ठिकाणी तरी फक्त कार्यक्रम अधिकारी प्रिन्सिपल यांचा सही शिक्का घेतला, तो जर का ऑडिटरकडून अटेस्टेड झाला तर ऑडिटरची देखील सही या ठिकाणी येणार आहेतच. ओके, नंतर इथे स्पेशल कॅम्पचं युटिलायझेशन सर्टिफिकेट ऑलरेडी तुम्ही इथं प्रिंट आऊट करायचे आहे आणि या ठिकाणी शेवटी तुम्हाला ऑडिटरचा सही शिक्का देखील घ्यायचा आहे. ओके, हे झालं स्पेशल कॅम्पचं युटिलायझेशन. स्पेशल कॅम्पचं रिसिप्ट पेमेंट ते पण या ठिकाणी अशा पद्धतीने प्रिंट आऊट येईल आणि तिथे शेवटी देखील रिसिप्ट पेमेंट अकाउंटला पण ऑडिटरचा सही शिक्का येणार आहे. स्पेशल कॅम्पचं जे काही आपण म्हणूया स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, याच्यामध्ये तुम्हाला 3 भागामध्ये विभागणी आहे. एक आहे लॉजिंग बोर्डिंग, दुसरं आहे एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्ट आणि तिसरं आहे अदर एक्सपेंडिचर इफ एनी. बघा इथं एक्सपेंडिचर लॉजिंग बोर्डिंगमध्ये तुमचा राहण्याचा आणि खाण्याचा जेवढा काही खर्च आला तो या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही किराणा माल खरेदी केलं, गॅस सिलेंडर केला, काही पाणी विकत घेतलं, नंतर दूध विकत घेतलं, भाजीपाला विकत घेतला, किराणा घेतला, त्याच्यानंतर काही गॅस सिलेंडर तुमचे विकत घेतलेले असतील किंवा ते रिफिलिंग केले असतील तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं लॉजिंग बोर्डिंगमध्ये तो एक्सपेन्सेस टाकायचा आहे. तर एक्सपेंडिचर ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुम्ही ने-आण करण्यासाठी जो काही खर्च केला तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे. कधी कधी तुम्ही भाजीपाला आणायला गेलात तो खर्च पण या ठिकाणी टाकला तरी चालेल. नंतर अदर एक्सपेंडिचरमध्ये तुमचे कोणते खर्च येतील, काही इक्विपमेंट तुम्ही खरेदी केले शिबिरासाठी, फ्लेक्स बनवला, स्टेशनरी खरेदी केली, काही मास्क वगैरे काही इक्विपमेंट खरेदी केले, मी मागाशी म्हणला त्या पद्धतीने तुम्हाला दाखवता येतील. काही हेल्परला तुम्ही अलाउन्सेस दिले. ओके, काही तुम्ही आणखीन फुलहार किंवा गुलाब पुष्प तुम्ही खरेदी केले, काही टँकर तुम्ही भाडोत्री घेतला असेल किंवा पाणी घेतला असेल किंवा अदर जे काही एक्सपेंडिचर असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी एक्सपेंडिचरमध्ये टाकू शकतात आणि त्याची शेवट बेरीज आल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती भेटेल. तर रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं हे तुमचं काय होणार आहे, युटिलायझेशन सर्टिफिकेट ॲटोमॅटिक डाउनलोड होणार आहे. नंतर तुम्हाला त्याची स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर या ठिकाणी दिसून येईल. बघा मगाशीच सांगितलं की पॉकेट अलाउन्स जर तुमचं 100चं युनिट असेल किंवा 50चं युनिट असेल तर तुम्हाला एकच काय येणार आहे, प्रोग्राम ऑफिसर येणार आहे. 100पेक्षा जास्त असेल म्हणजे जर का 150 किंवा 200चं युनिट असेल त्या ठिकाणी तुम्हाला 2 PO येतील. जर 250 किंवा 300चं युनिट असेल तर तुम्हाला 3 PO येणार आहे आणि प्रत्येक POचं तुम्ही सेपरेट खर्च दाखवू शकता 60 रुपीज पद्धतीने. पर्टिक्युलर्समध्ये लिहू शकता NSS PO रेमोनरेशन. बिल नंबरच्या ठिकाणी तुम्ही व्हाउचर नंबर त्या ठिकाणी देऊ शकता. नंतर तुमचा नेम ऑफ पार्टी किंवा डेट, तुम्ही सपोज जर का आता हे ऑडिट आत्ता करत असेल, सपोज उद्याची जर का तारीख 6 मार्च असेल तर तुम्ही 6 मार्चची तारीख जरी त्या व्हाउचरला दिली तरी चालेल. त्या POचं पार्टी नेममध्ये POचं नेम टाका आणि त्यांच्या पुढे अमाऊंट शेवटी टाका. ॲडमिन चार्जेसमध्ये तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन जो काही आहे त्या व्यक्तीला तुम्ही त्याचे खर्च दाखवू शकता. ओके, नंतर इम्प्लिमेंटेशन स्कीममध्ये टी आणि रिफ्रेशमेंटचा जो काही खर्च वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीला तुमचा झाला रेग्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तो या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे विथ बिल नंबर सहित. ओके, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, फोटो किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस दाखवलेला आहे. म्हणजे काही ट्रॅव्हलिंग अलाउन्स झाला, फ्लेक्स केला, गेस्टला रेमोनरेशन दिलं, तुम्ही काही गुलाब पुष्प, नारळ, फुलहार काही खरेदी केलेला असेल तर ते जी काही किंमत आहे त्याचे जे काही अमाऊंट्स आहे ते तुम्ही ट्रान्सपोर्टेशन, फोटो आणि मिसलेनियस एक्सपेंडिचरमध्ये टाकू शकता. काही तुम्ही शाल खरेदी केली ती पण या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. सो जेवढे काही बिलं झाले असतील ते टाका. इक्विपमेंट काही खरेदी केले म्हणजे खराटा खरेदी केला, झाडू खरेदी केला किंवा आणखीन काही तुम्ही इक्विपमेंटमध्ये तुम्हाला जेवायला वगैरे काही भांडे लागले तर ते देखील तुम्ही या ठिकाणी इक्विपमेंटमध्ये तुम्ही टाकू
शकता. सो या पद्धतीने तुम्हाला रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या खर्चाचं बायफर्गेशन देखील करायचं आहे. कव्हरिंग लेटरचा मुद्दा दिला. ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट जो काही आहे तो या पद्धतीने तुम्ही पॅराग्राफच्या माध्यमातून सांगू शकता. महाविद्यालयाचं नाव, त्याचा कोड, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या उद्देशाने वेगवेगळे कार्यक्रम घेतले, जे काही कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमाची यादी तुम्ही दुसऱ्या पॅराग्राफमध्ये टाकू शकता. शिबिर कधी घेतलं त्याची माहिती टाकू शकता. त्यामध्ये तुमचे काही विद्यार्थी राज्य, विद्यापीठ, राष्ट्रीय स्तरावर किंवा वेगवेगळ्या कार्यशाळेसाठी जर का सहभागी झाले असतील त्यांची नावं टाका. शेवटच्या पॅराग्राफमध्ये NSS विभागाकडून तुम्हाला किती युनिटची मान्यता भेटली, किती विद्यार्थी होते, कार्यक्रम अधिकारी म्हणून कुणी काम पाहिलं, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुणी काम पाहिलं, त्याची माहिती तुम्ही या नियमित उपक्रम किंवा नियमित अहवालात तुम्हाला द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट तयार करू शकता. स्पेशल कॅम्पचा जो काही रिपोर्ट आहे तो तयार करत असताना तुम्ही कोणत्या पहिल्या पॅराग्राफमध्ये तुमच्या संस्थेचं नाव, तुमच्या कॉलेजचं नाव, कोणत्या थीम अंतर्गत तुम्ही हा कार्यक्रम घेतला ते टाका. कुठे घेतला, कधी घेतला ते त्या ठिकाणी टाका. त्याच्यामध्ये तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव टाका. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटी घेतली ते तुम्ही या ठिकाणी टाका किंवा तुमच्या याच्यामध्ये शिबिरात कोणकोणत्या उपक्रमाचं आयोजन केलं त्याची यादी या ठिकाणी टाका. नंतर तिसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्ही कोणकोणत्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केली किंवा इतर काही उपक्रम घेतले तर त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी तिसऱ्या पॅराग्राफमध्ये टाका. चौथ्या पॅराग्राफमध्ये काही तुम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम केले असतील, म्हणजे कदाचित ब्लड डोनेट केलं, त्याच्यामध्ये तुमचा आकडा टाका. काही वृक्षारोपण केलं असेल त्याचा आकडा टाका. आणखीन काही कुटुंबांचा सर्वे वगैरे केला त्याचा आकडा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर शेवटच्या पॅराग्राफमध्ये की तुम्हाला ह्या शिबिरासाठी कुणी मदत केली, कोणकोणते कार्यक्रम अधिकारी होते, विद्यार्थी प्रतिनिधी कुणी होते का, तर त्यांच्या देखील नावाचा उल्लेख तुम्ही शेवटी पॅराग्राफमध्ये करणं अपेक्षित आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्ही स्पेशल कॅम्पचा रिपोर्ट तयार करू शकता. कव्हरिंग लेटर तुम्हाला सांगितलं. त्यानंतर इथे मी तुम्हाला बिलं दाखवलेले आहे. बघा या ठिकाणी रेग्युलर ॲक्टिव्हिटीचे 22-23चे बिलं. आता हे जशा पद्धतीने तुम्ही स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर तयार करता त्यालाच फाईलला अनुसरून तुम्ही लावायचं आहे. इथं त्याचं व्हाउचर हे दिलेलं आहे. इथे ॲडमिन चार्जेस त्याचे व्हाउचर दिले. इम्प्लिमेंटेशन स्कीममध्ये इथे बघा मी काय केलं की एक A4चं कोरं पेज घेतलं, तिथे वरती बिल जे काही आहे ते बिल पेस्ट केलं आणि हे बिल कशाशी रिलेटेड आहे त्या ठिकाणी काय केलं, इथे व्हाउचरसुद्धा अटॅच केले. जसं की या ठिकाणी बघा टी आणि पोहे, बिस्किट आणि टी ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी खरेदी केल्या. कशासाठी केल्या, तर रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं त्याकरता जो काही खर्च लागला त्याचं नॅरेशन मी या व्हाउचरमध्ये टाकलेलं आहे आणि जो काही खर्च झाला हा खर्च आणि हा खर्च मॅच झाला पाहिजे. ओके. आता काही लोकांचा एक महत्त्वाचा प्रश्न राहतो की सर आमच्याकडे आता जवळजवळ माझ्याकडे हे पेज 92 पानाचं आहे. ओके. आणि 92 पानाची जर का आपण याच्यात जर का हे करायला गेलो तर जवळजवळ 10 ते 12 MB त्याची फाईल काय होते, तयार होते. पण मग तुम्हाला जर का ही फाईल एवढ्या साईजची असायला नको तर तुम्ही हे काय करा, ह्या सगळ्या बिलांचे फोटो काढा आणि याची काय करा, वर्ड फाईल तयार करा. बघा जर आपल्याला त्या याची जी काही डॉक्युमेंटची स्कॅन केलेल्या डॉक्युमेंटची साईज जर का आपल्याला रिसाईज करणं जमलं नसेल 1 MBच्या आत, तर आपण काय करू शकता, हे सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करा आणि त्याची वर्ड फाईल बनवा. ओके. म्हणजे वर्डमध्ये तुम्ही काय करा, हे फोटो पेस्ट करा आणि त्याची PDF बनवा. ती 1 MBच्या आत सहजासहजी बनणार आहे. जसं रेग्युलर ॲक्टिव्हिटीची तुम्ही बिलांची फाईल बनवली तसेच तुम्ही काय करा, इथे स्पेशल कॅम्पची देखील तुम्हाला फाईल तयार करायची आहे. जसं की या ठिकाणी एक्सपेंडिचर ऑन लॉजिंग अँड बोर्डिंग, नंतर इथे काय काय एक्सपेंडिचर झाला, भाजीपाला खरेदी केला, गॅस रिफिलिंग केलं, नंतर गहू दळण्याचा खर्च असेल, भाजीपाला खरेदी केला, आणखीन कधी कधी काय काय खरेदी केला, दूध खरेदी केलं, पाण्याचे जार खरेदी केले, गॅस सिलेंडर असतील, किराणा माल असेल तर त्यांची जी काही बिलं आहे ते या ठिकाणी जोडले. ट्रॅव्हलिंग एक्सपेंडिचरमध्ये ने-आण करण्यासाठी जी काही गाडी असेल ती वापरली, त्याला लागलेला पेट्रोलचा जो काही खर्च आहे मी या ठिकाणी बघा इथे बिल पण टाकलं आणि त्याचं कोणत्या कारणासाठी ते बिल वापरलं त्याचा देखील एक्सपेंडिचर या ठिकाणी काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीचे प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला तयार करायचे आहे, त्याची फाईल बनवायची आणि ही फाईल तुम्हाला काय करायची आहे, अपलोड करायची आहे. ओके. आता मी सरतेशेवटी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की हे तुमचं जे काही ओपन केल्यानंतरचे वेगवेगळे तुम्हाला दिसून येणारे
हेड्स दिसतील. इथे तुमचं NSSचा डॅशबोर्ड दिसेल, ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. या ठिकाणी जाऊन तुम्ही स्टुडंट ॲड किंवा रिमूव्ह करू शकता. जर तुमच्याकडे 100चं युनिट आणि 150 विद्यार्थी असेल तर त्या सदर विद्यार्थ्यांचा इलिजिबिलिटी नंबर टाकायचा आणि त्या विद्यार्थी काय करू शकता, तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा इलिजिबिलिटी नंबर टाकून नव्याने विद्यार्थी पण ॲड करू शकतात. नंतर इथे तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीचे जे काही स्टुडंटची लिस्ट आहे ती काय करा, डाउनलोड करा. स्पेशल कॅम्पचे जे काही विद्यार्थी आहेत ते पण काय करा, या ठिकाणी ॲड करू शकता. या ठिकाणी क्वार्टरली रिपोर्टमध्ये जाऊन तुम्ही 1 बाय 1 क्वार्टरली रिपोर्ट भरू शकता. सगळे रिपोर्ट भरल्यानंतर ट्री प्लॅन्टेशनचा देखील रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर इथे सेंट्रल ऑडिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे रेग्युलर ॲक्टिव्हिटी, रेग्युलर युनिटचं स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसेल. नंतर सेल्फ फायनान्सची रेग्युलर ॲक्टिव्हिटी, नंतर सेल्फ फायनान्सची स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी दिसेल. नंतर तुम्हाला वर्कशॉप प्रपोजल किंवा तिथे तुम्हाला जे काही अदर व्हॅल्यू एज्युकेशनचे जे काही कार्यशाळा घेतलेल्या आहेत त्याच्या देखील टॅब तुम्हाला इथे तुम्हाला दिसून येणार आहे. त्या टॅबला जाऊन तुम्हाला ज्या याला मंजुरी दिली ते सर्व टॅब त्या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे की नंबर 1, ऑडिट फीज आर इन्क्लुडेड इन द प्रिंट रिपोर्ट, हेन्स डू नॉट ऑडिट फीज. आता मी म्हणेल की याच्यामध्ये जे काही सेल्फ फायनान्सचं युनिट आहे त्या सेल्फ फायनान्सच्या युनिटला ऑडिटची फी ॲड करण्याची आवश्यकता नाही. रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या लोकांचा असा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सर आम्ही तर आता ऑडिटरला फी देत आहे तर मग ती फीचं आम्ही स्टेटमेंट ॲड करायचं का नाही करायचं. मी म्हणेल तर ते तुम्ही ॲड करा. अधिक माहितीसाठी तुम्ही NSS ऑफिसला पुन्हा या विषयाबाबतीत तुम्ही चर्चा करा, कारण त्यामुळं तुमचं जे काही एकूण बिल आहे ते जरी वाढणार तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला सांगितलं आहे जसं 100चं युनिटवाल्या लोकांना 36,000 भेटणार आहे आणि तुम्ही जर का तिथे ऑडिट फी आणखीन 2,000 रुपये वाढवली तर तुमचं 38,000 होईल, पण विद्यापीठाकडून तुम्हाला 36,000 जे भेटायचे ते भेटणारच आहे. त्याच्यामुळे ते रेग्युलर युनिटवाल्यांनी ॲड करा. सेल्फ फायनान्सच्या युनिटनी ऑडिट फीची एंट्री करू नका. नंतर आहे की ॲडव्हान्स अमाऊंट ॲडेड इन द पेज, प्लीज चेक अँड कन्फर्म द अमाऊंट. तुम्हाला सगळ्यात शेवटी फॉर्म भरल्यानंतर तिथे एक महत्त्वाचा टॅब येतो की तुम्ही जी काही जेवढी 25% अमाऊंट किंवा सेल्फ फायनान्सला 70% अमाऊंट आलेली ती ऑलरेडी तुम्हाला तिथे खालती दाखवली जाणार आहे फॉर्मच्या इथे. ओके, म्हणजे तुम्ही सेंट्रल ऑडिटमध्ये रेग्युलर ॲक्टिव्हिटीला गेलात तर शेवटी तुम्हाला तिथे ती रक्कम दिसून येणार आहेत. नंतर आफ्टर फायलिंग द ऑल टाईप ऑफ एक्सपेंडिचर इट सबमिटेड द प्रिंट ऑप्शन अवेलेबल इन द बिलो पेज. ओके, मग या ठिकाणी काय करायचं आहे की सगळी माहिती पूर्णपणे फिलअप केल्यानंतर खात्री करायची आपण आणि त्यानंतरच तुम्ही काय करायचं, सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. एकदा का तुम्ही सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला 4 प्रिंटआउट भेटतील. एक आहे स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, रिसिप्ट पेमेंट, युटिलायझेशन आणि चौथा आहे फॉर्म A आणि फॉर्म B. ओके, या सगळ्यांच्या प्रिंटआउट काढा, त्याच्यावर कार्यक्रम अधिकारी प्रिन्सिपलच्या सिग्नेचर घ्या आणि रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या किंवा रेग्युलर युनिट असलेल्या महाविद्यालयांनी हे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते काय करा, ऑडिटेड करून चेक करून घ्या आणि ते चेक केल्यानंतरच ते काय करा, अपलोड करून द्या. नंतर बघा, वन्स यू कॅन गेट द प्रिंट दॅन नो ॲड ऑर रिमूव्ह ऑप्शन अवेलेबल, प्लीज चेक अँड कन्फर्म ऑल डिटेल्स फर्स्ट दॅन गेट प्रिंट्स. आणि तुम्हाला इथे डेमो व्हिडिओ पण काय केलेले आहे त्यांनी दाखवलेले आहे. त्या डेमो व्हिडिओ पद्धतीने तुम्ही काय करू शकता, फॉर्म किंवा माहिती भरू शकता. सो या पद्धतीने आपण ऑडिट बाबतीत पूर्णपणे माहिती दिलेली आहे. यामध्ये माझ्या जे काही पाठीमागच्या याच्यातल्या व्हिडिओज आहे त्या देखील व्हिडिओ बघा, मी त्याच्या लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणत्याहीची कशी एंट्री करायची ते देखील प्रॅक्टिकली माध्यमातून दाखवलेली आहे. आत्ताच ऑलरेडी हा 40 ते 50 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये पुन्हा माहिती देणार नाही. आणि तुम्हाला जर कुठेही काही प्रॉब्लेम आले, अडचण आली तर मी तुम्हाला एक विनंती करेल, माझं सकाळी 10 ते दुपारी 2 किंवा 2:30 किंवा 3 वाजेपर्यंत म्हणजे 10 ते 3 या वेळेमध्ये माझं लेक्चर असतं. तर याच्या व्यतिरिक्त टायमिंगमध्ये एकतर सकाळी तुम्ही मला फोन करू शकता किंवा सायंकाळी किंवा दुपारून 3 नंतर देखील मला फोन केला किंवा 2:30 नंतर जरी मला फोन केला तरी चालेल. किंवा तुमची जी काही क्युरी असेल ती जर का मला तुम्ही व्हॉट्सअप केली, माझा व्हॉट्सअप नंबर देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्या नंबरला देखील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईल. PFMS बाबतीतसुद्धा जर का काही महत्त्वाच्या अडचणी आल्या, तुमच्याकडून सॉल्व झाला नाही तर माझ्या व्हिडिओ बघा, विद्यापीठाने टाकलेल्या व्हिडिओ बघा आणि जर काही अडचण असली तर तुम्ही NSSच्या ऑफिसला संपर्क केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तिथून सगळ्या महत्त्वाच्या क्युरी काय होतील, सॉल्व होतील. पण तुम्ही व्हिडिओ वगैरे बघा, काळजीपूर्वक बघा, मगच तुम्ही प्रश्न विचारायला हरकत नाही.
ओके. सो प्राध्यापक मित्रांनो, तुम्हाला या ऑडिट कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काही अडचण आली तर निसंकोचपणे विचारा. मला जेवढं पॉसिबल होईल, जेवढं काही चांगलं काम आपल्यासाठी करता येईल, नॉट मी बट यू, या उद्देशाने मी तुमच्यासाठी काम करायला इच्छुक आहे. तर तुमच्या नेहमीच जे काही समस्या येतील त्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.